मित्रांनो, BA फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरचा आजपासून आपण सुरुवात करीत आहोत। तर हे सगळं बघत असताना याच्यापूर्वी मी तुम्हाला सगळा सिलेबस पाठवलेला आहे, आपण तो बघितलेला आहे। त्याच्यामुळे या BA सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टरला कोणता पोर्शन राहणार आहे याची सगळ्यांना आपल्याला जाणीव झालेली आहे। हे सगळं होत असतानाच BA सेकंड इयरमध्ये प्रामुख्याने आपल्याला सुरुवातीला जो विचार करायचा आहे तो मोगल साम्राज्याचा आणि त्याची सुरुवात कशी झाली याचा देखील आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल। तर भारतामध्ये मोगल साम्राज्याची सुरुवात होण्याच्या पूर्वीची जी काही परिस्थिती होती त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे। तर भारतामध्ये मोगल साम्राज्याची सुरुवात होण्यापूर्वी सुलतानशाहीचा काळ अस्तित्वात होता। या सुलतानमध्ये मोहम्मद तुगलक हा महत्त्वपूर्ण असा शेवटचा सुलतान समजावा लागेल आपल्याला, कारण त्याच्या कारकिर्दीच्या नंतरच भारतातील सुलतानशाहीचा शेवट झाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर अनेक छोटे मोठे सुलतान झाले, परंतु त्यांना भारतातील आपलं साम्राज्य काही सांभाळता आलं नाही। आणि याच वेळी तैमूरलंगाने देखील भारतावर आक्रमण केल्याचं आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे भारतातील जी काही सुलतानशाही होती ती कमकुवत झाली आणि नामशेष होण्याच्या मार्गाला लागल्याचं आपल्याला दिसून येते। आता हे सगळं होत असताना तैमूरलंगाने भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लुटपाट केलेली होती। त्याचबरोबर त्याने भारतामध्ये फार मोठे धार्मिक आणि आर्थिक अत्याचार देखील केलेले होते। तैमूरलंगच्या आक्रमणामुळे भारतातील राजकीय, आर्थिक, लष्करी दृष्ट्या सुलतानशाहीची फार मोठी हानी झाली। पश्चिम बंगाल आणि बंगाल स्वतंत्र झालेले होते। याशिवाय गुजरात, माळवा, जौनपूर इत्यादी मोठे प्रदेश देखील आता स्वतंत्र झालेला होता। मोहम्मद शहाचा मृत्यू झालेला होता। देशात अंतर्गत संघर्ष सुरू होता। सर्वत्र बंडखोरीला ऊत आलेला होता आणि अशा स्थितीमध्ये 1413 मध्ये मोहम्मद शहाचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर दिल्लीला सय्यद वंशाचे शासन सुरू झाले। या घराण्यामध्ये झालेल्या खिजर खान, मुबारक शाह, मोहम्मद शाह आणि अल्लाउद्दीन आलम शाह हे शासक होऊन गेले, परंतु त्यानंतर मात्र दिल्लीची सत्ता ही मोहम्मद लोधीच्या ताब्यात आल्याचं आपल्याला दिसून येते आणि इब्राहिम लोधी हा लोधी घराण्याचा शेवटचा शासक असल्याचं आपल्याला दिसते। त्यालाच ठार करून पलीकडे बाबराने हिंदुस्थानमध्ये मोगल साम्राज्याची सत्ता सुरू केल्याचं आपल्याला मोगल साम्राज्याची सुरुवात केली। हे सगळं होत असतानाच बाबर भारतात कसा आला हे देखील आपल्याला प्रामुख्याने पाहावं लागते। तर ज्यावेळी बाबराने भारतावर आक्रमण केले त्यावेळेस भारताची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होती। भारत हा धनधान्याने अतिशय समृद्ध असा होता। दिल्ली, आग्रा, ग्वालियर आणि बाबरला या कालावधीत जी काही संपत्ती मिळाली त्यावरून भारताची परिस्थिती खरंच अतिशय चांगली होती याची आपल्याला कल्पना येते। या काळातील भारतीय शेती देखील अतिशय चांगली होती। शेतीला पाणी पुरवठ्याच्या अनेक प्रकारच्या योजना अस्तित्वात होत्या। भारतातून परदेशात मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची निर्यात केली जात असे। भारताचा परदेशी व्यापार देखील मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित सुरू होता। मलाया, चीन सारख्या देशांना भारत समुद्री मार्गाने मोठ्या प्रमाणे अन्नधान्य आणि इतर गोष्टी पाठवत होता। भूतान, तिबेट, मध्य आशिया, इराण यांच्याबरोबर भूमार्गाने व्यापार चालत होता। तसेच आशियामधून देखील व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये भारतात येत होते। प्रामुख्याने सुती आणि लोकरी कापड, रेशमी, अन्नधान्य, भांडी, मूर्ती इत्यादीची भारतातून निर्यात केली जात होती आणि त्याच्यामुळे भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती येत होती। व्यवसाय मोठ्या प्रमाणात उन्नत होत होता। तुर्कस्तान, मध्य आशिया, अफगाणिस्तान इत्यादी प्रदेशातील मुसलमान भारतात येत होते आणि हळूहळू ते येथे स्थायिक होण्याला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते। याच वेळी आपल्याला असं दिसते की काश्मीरमध्ये देखील मुस्लिमांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली होती। या काळात हिंदू आणि मुस्लिम संतांनी भक्ती आंदोलनाचा प्रचार केल्याचं आपल्याला दिसतंय। हिंदू व मुसलमानातील द्वेष भावना जी काय आहे, परस्पर स्पर्धा होती, आपसाविषयीचा राग होता, ती जवळपास कमी झाल्याचे आपल्याला दिसून येते। या दृष्टीने संत कबीर, श्री वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू, गुरु नानक यासारख्या भारतीय संतांनी भारतामध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे कार्य सुरू केल्याचं आपल्याला दिसून येते। त्यांनी जे काही कार्य केले ते फार ऐतिहासिक असं ठरले। अशा प्रकारे देशाची आर्थिक
सामाजिक आणि धार्मिक स्थिती ठीक असली तरी लष्करी स्थिती मात्र फारशी चांगली नव्हतीच, कारण भारताने कधीही लष्करीदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी प्रयत्न केला नाही असं आपल्याला इतिहासाच्या ह्याच्यातून दिसून येते. या काळातील मुख्य लढाईचे जे काही साधन होतं ते प्रामुख्याने तलवार होते. लढाईच्या पद्धती जे काही होत्या त्या जुन्याच होत्या. परिणामी शत्रूच्या ज्या काही शत्रूच्या तोफांसमोर किंवा बंदुकांसमोर भारतीयांचा निभाव लागला नाही असं आपल्याला दिसते. या वेळेपर्यंत पाश्चिमात्य देशातील लोकांनी तोफांची निर्मिती केलेली होती. गोळा बारूद देखील निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. इराण आणि अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारच्या गोळा बारूद निर्मितीचे काम सुरू झालेले होते, परंतु उत्तर भारतातील कोणत्याही राजाने त्याकडे लक्ष दिल्याचं आपल्याला अजिबात दिसून येत नाही. लोधी घराण्याच्या काळात भारतात आणि भारतातील सैन्यामध्ये कोणत्याही प्रकारे ऐक्यतेची भावना राहिली नाही असं आपल्याला दिसून येते. सैन्य सुलतानापेक्षा अधिकाऱ्यांच्या आदेशाला जास्त प्राधान्य देत असल्याचं आपल्याला दिसते. आता हे सगळं होत असताना बाबर भारतात येण्याच्या पूर्वी आपल्याला भारतामध्ये राजकीय परिस्थिती कशी होती हे बघावं लागेल. तर एकंदर मोगलांच्या किंवा बाबराच्या आगमनाच्या पूर्वी भारतामध्ये जी काही राजकीय परिस्थिती होती, एकंदर विचार करता सुलतानशाहीच्या नंतर भारतात कोणतीही मोठी सत्ता अस्तित्वात नसल्याचं आपल्याला दिसून येते. छोटी छोटी राज्य होती जी आपसामध्ये भांडत होती आणि त्याच्यामुळे कुठल्याही परकीय आक्रमकांना म्हणजे आयते ताट मिळेल अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. आता त्या दृष्टीने जर विचार केला तर भारतातील जो काही कालखंड आहे या मुसलमानी कालखंडामध्ये 1526 हे वर्ष प्रामुख्याने भारताच्या इतिहासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्याचं आपल्याला दिसून येते, कारण याच वर्षी बाबराने पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये विजय मिळवला आणि भारतात मुस्लिमांची किंवा मोगलांची सत्ता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येते. या पानिपतच्या पहिल्या लढाईचे भारताच्या इतिहासावर अतिशय दीर्घकालीन परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच मग आपल्याला असं म्हणावं लागते की बाबर हा मोगल साम्राज्याचा संस्थापक होता. 16व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच त्याने भारतावर अनेकदा स्वारा करण्यास सुरुवात केलेली होती. यावेळेस भारताची म्हणजे राजकीय परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अनेक छोटी मोठी राज्य होती, त्यांची स्थिती चांगली नव्हती. ते आपसामध्ये लढण्यात मशगूल झालेले होते. बाबराच्या आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी असणारे सामर्थ्य त्यांच्याकडे नव्हतेच आणि म्हणूनच परकीय परिस्थिती हे परकीय आक्रमणाला पूर्णपणे भारतीय परिस्थिती ही परकीय आक्रमकाला पूर्णपणे अनुकूल अशी होती. आता भारतात बाबराच्या आक्रमणाच्या वेळी उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्य असे 2 राजकीय विभाग पडल्याचं आपल्याला दिसून येतात. त्यातील प्रमुख विचार करता आपल्याला उत्तरेकडील भारताचा विचार करावा लागतो. त्या दृष्टीने विचार केला सगळ्यात आधी आपल्याला दिल्लीचा विचार करावा लागतो. दिल्ली हे भारतातील प्रमुख राज्य होते. अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद तुगलक यांच्या कारकिर्दीत दिल्लीचे राज्य संपूर्ण भारतामध्ये पसरलेले होते, परंतु नंतरच्या काळामध्ये अनेक राज्य स्वतंत्र होऊन दिल्लीचे जे काही राज्य होतं ते छोटे छोटे बनले. दिल्ली, आग्रा, दोआबचा प्रदेश, चंदेरी, जौनपूर, बिहार आणि बंगालचा काही भाग हे दिल्लीचे राज्य राहिलेले होते आणि यावेळी दिल्लीवर शेवटचा सुलतान इब्राहिम लोधी हा राज्य करत असताना आपल्याला दिसून येते. गालवेर इब्राहिम लोधीने गालवेर जिंकल्यामुळे अहंकारी बनून आपल्या सरदारांना अपमानास्पद अशी वागणूक द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे इब्राहिम लोधीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव होऊ लागले. त्याचा भाऊ जलाल खानने देखील त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. त्याचा बंदोबस्त करण्यात आला. सुलतानाच्या उद्दाम वागण्याने त्याचे काका जलाल खान आणि पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी हे देखील त्याच्या विरुद्ध गेल्याचं आपल्याला दिसून येते. अशा स्थितीमध्ये इब्राहिम खान विरुद्ध त्यांनी बाबराला मदतीची मागणी केल्याचं आपल्याला दिसून येते. भारतातील दुसरे महत्त्वाचं राज्य यावेळी पंजाब हे होते. दिल्लीचा सुलतान हा जरी इब्राहिम लोधी असला तरी त्याचा काका दौलत खान लोधी हा यावेळी पंजाबचा शासक होता.
हे राज्य दिल्लीच्या आधिपत्याखाली होते, तरी प्रत्यक्षात मात्र दौलत खान लोधी हाच पंजाबचा खरा शासक होता आणि त्याचे इब्राहिम लोधीशी फारसे चांगले संबंध नसल्याचं आपल्याला दिसून येते आणि म्हणून त्याने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रण दिल्याचं आपल्याला दिसून येते. तिसरं राज्य होतं काश्मीर. दिल्लीच्या सत्तेपासून काश्मीरचे राज्य हे नेहमीच वेगळे राहिलेले होते, कारण काश्मीरची जी काही भौगोलिक परिस्थिती होती ती अतिशय वेगळी होती. बाबराच्या आक्रमणाच्या वेळी देखील तेथील जी काही परिस्थिती होती ती अशांततेची होती. तेथे मुसलमान शासक राज्य करत होते तरी आणि तेथील सरदार वर्ग जो होता अतिशय मुजोर असा असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतरचे महत्त्वाचे राज्य मेवाड होते. अरवलीच्या पर्वत राजित वसलेल्या या राज्याला राजपूत गहलोत वंशाचे शासक त्या ठिकाणी राज्य करत होते. चित्तोड पर्वत शिखरातील अभेद्य दुर्ग म्हणजे मेवाडची राजधानी होती. पद्मिनीची तेजस्वी परंपरा सांगणारे हे राज्य राजपुतानातील सर्वात मोठे राज्य होते. त्याचे श्रेय राणा कुंभ याला द्यावे लागते. गुजरात, माळवा आणि मुस्लिम राज्याचा पराभव करून कुंभाने मेवाडचे राज्य प्रस्थापित केलेले होते. तो पराक्रमी आणि कुशल असा शासक होता, सेनापती होता. इतर मुस्लिमांबरोबरच त्याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी याचा देखील पराभव केलेला होता. त्याचबरोबर दिल्लीच्या गादीवर हिंदूंची सत्ता असावी हे त्याचे फार मोठे स्वप्न होते किंवा त्याची महत्वाकांक्षा असल्याचं आपल्याला दिसून येते. यानंतरचे जे राज्य होते ते गुजरात तैमूरलंगाच्या स्वारीनंतर गुजरात दिल्लीपासून स्वतंत्र झाला. महमूद बेगडा याच्या शासनकाळात गुजरातची चांगलीच उन्नती झाली, परंतु त्याच्या मृत्यूनंतर मात्र गुजरातची परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही. बहादूर शाह शासक होता, तो अतिशय जुलमी होता आणि महाराणा सांगाने त्याला पराभूत केलेले होते. यानंतरचे जे राज्य होते माळवा, फिरोज तुघलकाच्या कारकिर्दीत माळवा हे स्वतंत्र राज्य होते. बाबराच्या भारतात आगमनाविषयी तेथील जे काही शासक होते फार बेफिकीर होते. त्यांना कोणत्याही परकीय आक्रमकाची त्याची भीती वाटत नसावी असं दिसत होते. येथील कारकीर्द देखील अशांत अशा स्वरूपाची होती, कारण आपण बघितलेलं आहे की भारतामध्ये कोणत्याही प्रकारची जी काही होती राजकीय व्यवस्था ती प्रॉपर नव्हती. अनेक छोटी छोटी राज्य होते, कोणाचा पायपोस कुणाला राहिलेला नव्हता आणि त्याच्यामुळे मग आपल्याला दिसतंय की भारतामध्ये राजकीय जी काही परिस्थिती होती ती फारशी चांगली नसल्याचं आपल्याला दिसून येते. याच्यानंतर जे होते बंगाल, बिहार आणि ओरिसा. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये बंगालवर नियंत्रण ठेवणे दिल्ली शासकांना नेहमीच त्रासदायक किंवा जड गेल्याचं आपल्याला दिसते. महम्मद तुघलकाच्या नंतर बंगाल स्वतंत्र झाला आणि आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचे फारसे प्रयत्न यावेळी दिल्लीच्या सुलतानाने केले नाहीत. सिकंदर लोधीने तसा प्रयत्न केला, पण बंगालचा तत्कालीन शासक अल्लाउद्दीन हुसेन शहाने अतिशय धूर्ततेने आणि कपट नीतीचा वापर करून दिल्लीशी तह करून आपले जे काही स्वातंत्र्य होते ते अबाधित ठेवले. बाबराच्या वेळी तेथे नुसरत शहा नावाचा शासक होता. बिहार प्रांत यावेळी बंगालच्या वर्चस्वाखाली असून तेथे दर्या खान लोहारी नावाचा सरदार शासन करीत होता. ओरिसात मात्र अजूनही हिंदू राजे शासन करीत असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर याच्यातील शेवटचे जे काही राज्य होतं उत्तर भारतातील राज्यांचा आपण विचार केलेला आहे. दक्षिणेतील फक्त एकच जे राज्य आपण घेणार आहोत विजयनगर. या विजयनगर साम्राज्यामध्ये विचार करायचा झाला दक्षिण भारतातील हे एकमेव असे बलाढ्य हिंदू राज्य होते. महम्मद तुघलकाच्या कारकिर्दीमध्ये येथे हरिहर आणि बुक्क नावाचे हिंदू दोन शासक बंधू होते. 1336 मध्ये विजयनगरची स्थापना केली. कृष्णा नदीपासून तर कावेरीपर्यंत हे राज्य पसरलेले होते. सीमा एकच असल्यामुळे व दक्षिण भारतातील वर्चस्वासाठी विजयनगर व बहामनी यांच्यात सातत्याने संघर्ष चालू होता. त्यात विजयाचे पारडे सतत कोणत्याही बाजूला झुकत असे. बाबराच्या आक्रमणाच्या वेळेस विजयनगरला या साम्राज्याचा सर्वात महान शासक कृष्णदेवराय राज्य करीत होता. त्याने केलेल्या कार्यामुळे विजयनगरचे राज्य बलाढ्य, समृद्ध, कलांचे व हिंदू संस्कृतीचे पोषणकर्ते बनलेले होते. मात्र दिल्लीच्या राजकारणाशी या हिंदू राज्यांचा कधीही संपर्क आला नाही असं आपल्याला दिसते.
आजच्या दिवस आपण इकडे थांबू. यानंतरचा पुढचा प्रयोग लगेच दुसऱ्या दिवशी आपण सुरू करणार. ओके, थँक्यू.